शक्ती प्रदर्शन सुरू आहे। अगदी थोड्याच वेळात ते सुद्धा आपला उमेदवारी अर्ज भरतील आणि हे जोरदार शक्ती प्रदर्शन या ठिकाणी आपण पाहू शकतो। अनेक कार्यकर्ते आपल्याला दिसतायत। प्रचार रॅली या ठिकाणी करण्यात आलेली आहेत आणि जालन्यातून आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय। रावसाहेब दानवे यांची ही प्रचार रॅली निघालेली आहे। अनेक कार्यकर्ते, अनेक प्रमुख नेते आपण पाहू शकतोय। जोरदार शक्ती प्रदर्शन या ठिकाणी सुरू आहे। अगदी थोड्याच वेळात रावसाहेब दानवे आपला उमेदवारी अर्ज भरतील आणि त्याआधीची आपण ही दृश्य पाहतोय। आपण पाहू शकतो अनेक प्रमुख नेते आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। संदीपान भुमरे सुद्धा आपल्याला दिसतायत। आणि हे जोरदार शक्ती प्रदर्शन उमेदवारी अर्ज भरण्याआधीची आपण पाहू शकतो। संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आपण पाहू शकतोय। प्रमुख नेते या ठिकाणी त्यांच्या रॅलीत सहभागी झालेले आहेत आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, आपण जालन्यातून ही दृश्य पाहतोय। रावसाहेब दानवे यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन या ठिकाणी सुरू आहे। नक्कीच गौरी, आपण पाहिलं की ही आता रॅलीला सुरुवात झालेली आहे। मामा चौकातून मोठं शक्ती प्रदर्शन एक प्रकारे रावसाहेब दानवे यांच्याकडून करण्यात येत आहे। मोठे कार्यकर्ते देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे। भगवे रुमाल गळ्यात घालून शिवसैनिक देखील यामध्ये सामील झालेले आहेत आणि ठिकठिकाणी त्यांचं जेसीबी मधून पुष्प उधळण करून त्यांचं स्वागत केलं जात आहे। तर या रॅलीमध्ये रावसाहेब दानवेंच्या सोबत प्रचारासाठी पालकमंत्री छत्रपती संभाजीनगरचे भुमरे आहेत, त्याचबरोबर मंत्री अब्दुल सत्तार आहेत, मंत्री भाजपचे मंत्री सावे आहेत आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी भाजपचे आणि शिवसेनेचे पदाधिकारी देखील या रॅलीमध्ये सहभागी झाले। रॅलीची सुरुवात झालेली आहे। ज्या गल्लीबोळ आहे या शहराच्या, त्यामधून या रॅली जात आहे। दोन्ही बाजूनी दुतर्फा नागरिक त्यांचा सत्कार करण्यासाठी देखील या ठिकाणी पाहायला मिळत आणि ही रॅली आता कलेक्टर ऑफिसला जिल्हाधिकाऱ्याकडे जाणार आहे। त्या ठिकाणी छोटेखानी सभा झाल्यानंतर ते फॉर्म भरणार आहेत। त्यामुळे एक प्रकारे जर पाहिलं तर जालना शहरामध्ये मोठं शक्ती प्रदर्शन रावसाहेब दानवे यांच्या मार्फतीने होत असल्याचं पाहायला मिळत आहे। सचिन, किती प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळत आहे आणि काय सध्या उत्साह आहे त्या ठिकाणी? नक्कीच कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे। ही रॅली जी आहे ही नामांकन भरण्यासाठी नाही, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नाही, ही विजयी रॅली असल्याचं कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत। साधारण हजारोच्या संख्येने यामध्ये रॅलीमध्ये भाजप कार्यकर्ते असतील किंवा महायुतीचे कार्यकर्ते असतील हे सामील झालेले आहे आणि अजूनही अनेक कार्यकर्ते जोडले जात आहेत। ठिकठिकाणी चौकांमध्ये वाहनाद्वारे हे कार्यकर्ते येत आहे आणि जसे जसे रॅली पुढे जात आहे तसं हे कार्यकर्त्यांची संख्या वाढत जात आहे। त्यामुळे एक प्रकारे मोठं शक्ती प्रदर्शन रावसाहेब दानवे यांनी केलेलं आहे आणि पुन्हा 6व्यांदा ते आता लोकसभेच्या रिंगणामध्ये आहेत आणि हे पाहणं महत्वाचं ठरेल की 6व्यांदा विजयी षटकार ते मारतात का लोकसभेमध्ये। नक्कीच सचिन, तर महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन आपण जालन्यामधून पाहू शकतो। सचिन, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।